नमस्कार मित्रांनो. आज आपण छत्रपती संभाजीनगर या लोकेशन मधील नक्षत्रवाडी या एरियामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी आपण 5 किलो टॉपकॉन पॅनल मध्ये वारी 570 वॅट पीक मध्ये हा प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. आणि मागच्या 2-3 महिन्यापासून सरांची माझी ओळख आहे. ओळख अशी झाली की सरांनी आपले युट्यूब वरती जे श्री साई सोलार नावानी चॅनेल आहे, तर या चॅनेलवरती इन्स्टॉलेशनचे व्हिडिओ बघत होते. आणि त्यानंतर आपलं लोकेशन जे आहे ऑफिसचं, तर सेंट्रल बँकच्या बाजूला लासूर स्टेशन या ठिकाणी आहे. तर लासूर स्टेशन याच ठिकाणी सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला होते. त्यानंतर ज्यावेळेस आमची ओळख झाली त्यावेळेस त्यांनी या गोष्टीबद्दल आम्हाला माहिती दिली. आणि बरेच आपण जे व्हिडिओ युट्यूबवर आतापर्यंत अपलोड करत आलेलो आहे, तर त्यापैकी बऱ्यापैकी व्हिडिओ सरांनी आपले ऑनलाईन वॉच केलेले आहे. आणि बऱ्याच कंझ्युमरचे बरेच इन्स्टॉलरचे बाकीचे पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तर त्यांना त्या ठिकाणी आपली इन्स्टॉलेशनची जी क्वालिटी आहे ती चांगली वाटली, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला हायर केलं श्री साई सोलारला. तर आज या ठिकाणी परवापासून त्यांचं काम या ठिकाणी चालू होतं. तर आज हे काम पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे. आणि आज आपण सरांना विचारणार आहे की आपली कामाची प्रतिक्रिया कशी वाटली, कशा प्रकारे आपण या ठिकाणी काम केलं. सर, त्याबद्दल 2 शब्द सांगा. नमस्कार. साई सोलारचं कामाची पद्धत मला अगदी छान वाटली. प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे काम करतात, वेळेवर काम करतात. मी ऑर्डर दिले तर त्यांना अजिबात काही पैसे न देता सुद्धा त्यांनी पटकन हे आणलं, त्यांचं पूर्ण मटेरियल आणून टाकलं, नंतर त्यांना पैसे दिले. म्हणजे सहसा असं करत नाही लोक, दुकानावर या, ॲडव्हान्स द्या, 10,000 20,000 आपल्याला द्या अगोदर तरच. पण ते विश्वासाने हे केलं आणि ते काम जे केलं ते एकदम गुणवत्तापूर्ण वाटते मला इतरांच्या पेक्षा. आजूबाजूचे जे सोलारवाले आहेत, जे काम झालेले आहेत आमच्या आजूबाजूला, त्यापेक्षा यांची गुणवत्ता अगदी छान वाटली. आणि विशेष म्हणजे ते सपोर्टिंग त्यांनी हे केलेले ब्लॉक सिमेंटचे त्या कॉलमसाठी, ते तर युनिकच आहेत. ते मला कुठेच आजूबाजूच्या ठिकाणी आढळलेले नाहीत. तो त्यांचा एक युनिक पॅटर्न आहे आणि ते पण एकदम फटकन काम करून त्यांचे फर्मा वगैरे आहेत ते एकदम वेळेवर आणि तत्परतेने करून एकदम छान वाटलं. आणि बाकी वागणं वगैरे सर्व एकदम समजूतदारपणे आणि विनम्रपणे ते संवाद साधण्याची पद्धत वगैरे खूप छान आहे. मी तर प्रत्येकाला सुचवेन की तुम्हाला जर सोलार बसवायचं असेल तर तुम्ही यांच्याशी संपर्क साधायला बिलकुल हायगाय करू नका आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांनाही हे कारण त्यांच्याकडून हे करा, तुम्हाला काही अडचण येणार नाही असं मला खात्री वाटते. धन्यवाद सर. तर जसं युट्यूबवरती बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघितले होते, तर त्याच पद्धतीने तुमचं काम झालेलं आहे. कामाची क्वालिटी मध्ये काही चेंजेस वगैरे आपण नाही नाही, बिलकुल नाही. मला वाटलं होतं की काही कुचराई होईल, कारण व्हिडिओ टाकणारे टाकतात आणि नंतर ऐन वेळेस त्या पद्धतीचं काम करत नाहीत, काहीतरी टंगळमंगळ किंवा त्यात गुणवत्तेमध्ये तडजोड करतात. परंतु तुमच्या बाबतीत मला असं काही आढळलं नाही, त्यामुळेच मला जास्त आनंद वाटला. धन्यवाद सर. तर तुम्ही बघू शकता कस्टमरचा देखील प्रतिसाद आपल्याला एक पॉझिटिव्ह भेटतोय. आणि हाच प्रतिसाद आपल्याला प्रत्येक साईटवरती प्रत्येक कस्टमरकडे भेटत असतो. या ठिकाणी जर बघितलं ही शुभ लाभ सोसायटी आपल्याला दिसते. तर आपण 1-1.5-2 वर्षापूर्वी या ठिकाणी देखील प्रोजेक्ट केले होते. तर सरांना मी त्याबद्दल देखील बोललो होतो. आणि त्यांचा माझा आज देखील कॉन्टॅक्ट आहे. डेली आमचं म्हणजे जसं ते माझे कस्टमर म्हणून आमचा आज असा व्यवहार नाहीये. एक आमचं रिलेशन, एक फ्रेंडशिप म्हणून आमचा एक नातं बनतं. आज जर बघितलं तर हे सर आपले एक ग्राहक म्हणून आपल्याकडे आलेले आहे. पण इन फ्युचरमध्ये ज्यावेळेस आमचं 2-4 वेळेस अजून कम्युनिकेशन होतं, ज्यावेळेस आमचं रिलेशन वाढतं, बॉन्डिंग वाढती, त्यावेळेस यांच्याकडून 2-3 कस्टमर आपल्याला भेटतात. किंवा यांच्या जशी क्वालिटी आपण यांना प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्यांच्या समाधानामधून त्यांच्या आजूबाजूचे ते जे ग्राहक असतात ज्यांना सोलर सिस्टम घ्यायची आहे, तर त्या अनुषंगाने ते बाकीच्या लोकांना देखील रेफर करत असतात. आणि त्यांच्याकडून देखील आपल्याला एक कस्टमर भेटत असतात. आणि एक वेगळी अटॅचमेंट त्या ठिकाणी आपली तयार होत असते. आणि त्या अटॅचमेंट थ्रू ह्या कस्टमरचं ज्यावेळेस आपलं रिलेशन वाढतं, तर त्या अनुषंगाने एक ग्राहक हा आपल्या मित्रामध्ये कन्वर्ट होतो. आणि ते एक वेगळी बॉन्डिंग आपली त्या ठिकाणी तयार होत असते. जे मी बोललोय सर नक्षत्रवाडी, तर काल आज म्हणजे आमचं डेलीचं आता असं रुटीन झालंय. त्या दिवशी पण मी तुमच्या साईटवर आल्यावरती 2 तास बाहेर गेलो होतो. तर सरांकडेच मी 2 तास होतो. आम्ही एक बिडकीनला व्हिजिटसाठी गेलो होतो.
आणि त्यांनी देखील आपल्याला जवळजवळ 25 ते 30 ग्राहक दिले. मी आज देखील तुम्हाला सकाळी बोललो, वळदगावला एक साईट व्हिजिटला गेलो होतो. तर माझ्याकडून शक्य होईल हा. तेवढी मी मदत तुम्हाला नक्कीच करेन. हा तर ग्राहकांना तुमचा एक नाही, प्रमोटर म्हणून मदत करण्याचा हा प्रयत्न करेन. एक ग्राहक समाधान असल्याचं म्हणजे काय आहे, एक पॉझिटिव्हिटी ग्राहकाचं जे शॉपकीपरवरचं असणारं प्रेम, ह्या गोष्टी याच्यामध्ये अटॅचमेंट असतात. आणि क्विक जर कोणत्या साईडला काही प्रॉब्लेम असला, होईल तेवढं शक्य होईल तेवढं लवकर आपण तुमचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून देत असतो. जर इन केस तुमच्या साईटमध्ये जर काही एरर आला, इन फ्युचरमध्ये सिस्टम बंद पडलं, तर 5 वर्षी आपली फ्री ऑफ कॉस्ट साईट सर्व्हिस असते. तर ती देखील आपण 1-2 ते 3 दिवसाच्या आत देण्याचा प्रयत्न करत असतो. जशी आपली टीमची अवेलेबिलिटी असती, त्या पद्धतीने आपण या साऱ्या गोष्टी करत असतो. आणि या साईटवरती जरी बघितलं तुम्ही, बाकी साईट प्रमाणे आपल्या जसं GI क्लॅम्पचा वापर करून आपण पाईप वापरतो, ज्या कंपनीचे पाईप दुसऱ्या साईटवरती वापरतो, ज्या क्वालिटीचे वापरतो, त्या टाईपचं सगळं मटेरियल आपण या ठिकाणी यूज केलेलं आहे. जे खाली सरबोले ब्लॉकची जी साईज आहे, तर ही आपण जी आपले ऍज पर MNRA गाईडलाईनच्या पद्धतीने आपण ज्या टाईपचे ब्लॉक बनवलेले, सेम त्या टाईपचे ब्लॉक या ठिकाणी देखील आपण प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यानंतर जे GPचं आपण स्ट्रक्चर या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे, 72-72चा हा लेग या ठिकाणी वापरलेला आहे. 50-50ची राफ्टर आणि पर्लिन या ठिकाणी वापरलेले आहे. आणि वरती जर बघितलं आपण, या ठिकाणी 25-50 मध्ये CD आणि वॉकवे प्रोव्हाइड केलेला आहे मेंटेनन्स पर्पज साठी. आणि त्याच्यानंतर GI क्लॅम्प मध्ये आपले स्ट्रक्चर आणि वायरिंग पॉलिकॅप मध्ये या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेली आहे. 5 किलोवॅटचं सिस्टम असल्यावरती आपण पॉलिगार्ड आणि पॉलिकॅप या 2 ब्रँडमध्ये वायरिंग करत असतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण पॅनलचं जर इन्स्टॉलेशन बघितलं, तर प्रॉपर जे हुक मध्ये 20 mm चा गॅप पॅनल टू पॅनल ठेवून आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की आपण हा गॅप या ठिकाणी प्रोव्हाइड केलेला आहे, तर याचं प्रॉपर रिझन काय असू शकतं. तर ज्यावेळेस हवेचा दाब, हवेची वाइंड स्पीड ज्यावेळेस येते, तर अति प्रमाणात हवेच्या प्रेशरमुळे हे पॅनल त्या ठिकाणी उडून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हवा पास होण्यासाठी आपण या ठिकाणी हा गॅप प्रोव्हाइड करत असतो. आणि जसं 5 किलोवॅटला आपल्या बाकीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असेल, समोरच्या बाजून 3 लेग, बॅक साईडला 3 लेग, मधल्या साईडला वाकवेच्या सपोर्टसाठी 3 सपोर्ट आपण या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. प्लस वाकवे त्याच्यावरती इन्स्टॉल करत असतो. आणि वाकवेवर क्लिनिंगसाठी जाण्यासाठी आपण CD 25-50च्या पाईपमध्ये प्रोव्हाइड करत असतो, तीच या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेली आहे. आणि या साईडचं इन्स्टॉलेशन आज आपल्या या कामाचा 3रा दिवस आहे, तर आज आपल्याला पूर्ण होताना दिसतंय. 3:30 वाजले, 4 वाजेपर्यंत हे काम या ठिकाणी पूर्ण होईल. चला खाली दाखवतो आपण इन्व्हर्टर आणि अर्थिंग कशा प्रकारे केले. तर मित्रांनो बघू शकता, या ठिकाणी आपण एक्सवॅटचा 5.4 किलोवॅट मध्ये इन्व्हर्टर इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यानंतर ACDB आणि DCDB या लोकेशनला लावलेलं आहे. खाली प्रॉपर केबल ट्रे मधून आपण ही वायरिंग या ठिकाणी घेतलेली आहे. आणि इथं जर बघितलं, एक आपण स्ट्रक्चरच्या बॉडीला देखील अर्थिंग या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. आणि हा वायफाय डोंगल आहे. जर कस्टमरकडे इथे वायफाय अवेलेबल असेल, तर ते वायफाय या डोंगलला कनेक्ट करून हा इन्व्हर्टर आपण देशामध्ये कुठल्याही लोकेशनला जाऊन आपण त्या ठिकाणी ऑनलाईन मॉनिटरिंग करू शकतो. आणि किती युनिट आपलं रेडी होतं, तयार होता, तर ते आपण याच्यामध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण इथं, तर ह्या 2 DC केबल आपल्याला ह्या DCDB बॉक्स मधून आलेल्या दिसत आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी AC केबल आपल्याला ECDB बॉक्स मध्ये आउटपुट झालेले दिसत आहे. आणि ECDB बॉक्स मधून ह्या केबल आपल्या मीटर पर्यंत गेलेल्या, या प्रकारे ही प्रोसेस झालेली आहे. तर किती चांगल्या प्रकारे या साईडचं देखील आपण या ठिकाणी इन्स्टॉल केलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. या इन्व्हर्टरवर आता रेड कलरचं इंडिकेटर आपल्याला बघायला भेटतंय. आणि ग्रीड फॉल्ट हा एरर या ठिकाणी 0.2 असा 100 वॅटच्या इन्व्हर्टर मध्ये आपल्याला बघायला भेटतोय. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी ग्रीडचं कनेक्शन या इन्व्हर्टरला अजून देखील भेटलेलं नाहीये, जी की आपण मीटर कनेक्टिव्हिटी या ठिकाणी चालू आहे. तर ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि अशा प्रकारे या साईटचं इन्स्टॉलेशन या ठिकाणी झालेलं आहे. खाली अर्थिंग कशा केलंय ते पण दाखवतो.
तर मित्रांनो या ठिकाणी आपण DC अर्थिंग, AC अर्थिंग आणि LH अर्थिंग केलेली आहे आणि ही अर्थिंग थोडी आउटसाईडला असल्यामुळे पुन्हा जे पायऱ्या त्या ठिकाणी होतात त्याला GI क्लॅम्पच्या साह्याने आपण माउंट करून ती वायरिंग आपण अर्थिंग पर्यंत घेतलेली आहे आणि इन मीटर इन्स्टॉलेशन जनरेशन मीटर इन्स्टॉलेशनचं देखील काम या ठिकाणी या प्रोजेक्टला चालू आहे आपल्याला बघायला भेटते. हा दाखवते बघायला भेटते. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच तुम्हाला जर रूफटॉपच्या माहितीसाठी आणि सोलार बद्दल अजून नवनवीन आयडियासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.